नमस्कार मित्रांनो, माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। जीवन जितकं सुंदर आहे तितकंच ते क्षणभंगूरही आहे। प्रत्येक जन्माच्या मागे एक शेवट लपलेला असतो। मृत्यू ही एक अशी गोष्ट आहे ती अटळ आहे, परंतु तरीही आपल्याला ती स्वीकारणं जड जातं। जीवनाचा तो शेवटचा टप्पा ज्याच्याशी प्रत्येकाला एक दिवस सामना करावाच लागतो। मृत्यू हा जीवनाचा अंतिम सत्य आहे। जन्माप्रमाणेच मृत्यू ही निसर्गाचा एक अविभाज्य भाग आहे। पण हे सत्य जरी सर्वमान्य असले तरी प्रत्येकाच्या मनात याबद्दल प्रश्न, भीती आणि कुतूहल निर्माण होते। मृत्यूचा अर्थ काय? जीवनाच्या शेवटी काय होते? हे प्रश्न मानवी मनाला शतकानुशतके पडले आहेत। मृत्यू हा शेवट नाही, तो एक बदल आहे। एका प्रवासातून दुसऱ्या प्रवासात मृत्यूविषयी समाजाचा दृष्टिकोन काय आहे? आपल्या समाजात मृत्यू हा एक भीतीदायक दुःखद प्रसंग म्हणून पाहिला जातो। अंतिम संस्कार, अश्रू, हळव्या आठवणी यामध्ये गुंतून आपण मृत्यूच्या वास्तव्यापासून लांब जात असतो। पण मृत्यू ही केवळ समाप्ती नसून तो जीवनाचा एक अंतिम भाग आहे। आध्यात्मिक दृष्टिकोन काय आहे? भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जन्म झालेल्या व्यक्तीचा मृत्यू अटळ आहे आणि मृत झालेल्या व्यक्तीचा पुन्हा जन्मही अटळ आहे। बौद्ध धर्मात मृत्यू हा संसार चक्राचा एक भाग आहे। मोक्ष म्हणजे या चक्रातून सुटका। जीवन आणि मृत्यू यामधील संतुलन कसं साधावे? जीवनाचं खरं सौंदर्य हे त्याच्या अपूर्णतेतच आहे। मृत्यूची जाणीव आपल्याला आज जगायला शिकवते। नात्यांची, क्षणांची, प्रेमाची किंमत पटते। जर मृत्यू नसता तर जीवनाची सुंदरता आणि त्याचा हेतू कायम राहिला असता का? कदाचित या कारणामुळेच आपण प्रेम, करुणा आणि निर्मितीकडे वळतो। जर मृत्यू नसता तर जीवनाची किंमत कमी झाली असती। प्रेम, आपलेपणा आणि कृतज्ञता यांना तेवढा अर्थ राहिला नसता। म्हणूनच मृत्यू हा जीवनाचा शत्रू नसून त्याचा एक गूढ शिक्षक आहे। मृत्यू हा शेवट नसून एक परिवर्तन आहे। तो आपल्याला जगण्याची खरी किंमत शिकवतो। जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत प्रेम, सेवा आणि आपुलकीने आपले जीवन अर्थपूर्ण बनवू शकतो। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमचा एक लाईक आणि शेअर आम्हाला आणखी चांगला कंटेंट बनवायला प्रेरणा देतो।